सांगली सातारा विधान परिषद निवडणूक काँग्रेसकडून नगरसेवक संजय बापू मेंढे यांच्या नावावर शिक्कामोर्तब। नगरसेवकांच्या बैठकीत मेंढे यांची उमेदवारी जाहीर। सांगली सातारा स्थानिक स्वराज्य संस्था विधान परिषद निवडणुकीचे बिगुल वाजले असून या जागेसाठी महायुती आणि महाविकास आघाडीकडून तुल्यबळ उमेदवार निश्चित करण्यासाठी राजकीय हालचालींना वेग आला आहे। दरम्यान महाविकास आघाडीतील घटक पक्ष असलेल्या काँग्रेसकडून सांगली मिरज कुपवाड शहर महानगरपालिकेचे ज्येष्ठ नगरसेवक संजय बापू मेंढे यांच्या उमेदवारीवर शिक्कामोर्तब झालेला आहे। काल रात्री सांगली मिरज कुपवाड महापालिकेच्या काँग्रेस पक्षाच्या सर्व नगरसेवकांची एक महत्त्वपूर्ण बैठक पार पडली। या बैठकीत आगामी विधान परिषद निवडणुकीच्या उमेदवारीसाठी संजय बापू मेंढे यांचे नाव सर्वानुमते पुढे आले असून त्यावर शिक्कामोर्तब झाल्याचं सांगण्यात आलं आहे। संजय बापू मेंढे हे गेल्या 28 वर्षांपासून काँग्रेस पक्षाशी एकनिष्ठ राहिले आहेत। पक्षातील त्यांची दीर्घकालीन सेवा आणि जनसंपर्क लक्षात घेता त्यांना विधान परिषदेची उमेदवारी मिळण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे आणि या बातमीमुळे सांगली आणि सातारा जिल्ह्यातील काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड उत्साहाचं वातावरण पाहायला मिळत आहे। सांगली जिल्ह्यातील काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ खासदार आणि आमदारांनी सुद्धा संजय बापू मेंढे यांना आपला उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी हिरवा कंदील दाखवल्याची माहिती दिली आहे। सध्या सांगली जिल्ह्यात काँग्रेस पक्षाला चांगले दिवस आलेले असून पक्षाची ताकद कमालीची वाढली आहे। अनुकूल परिस्थिती असल्यामुळे या जागेवरून ही निवडणूक लढवण्यासाठी काँग्रेस अंतर्गत मोठी चढाओढ निर्माण झाली होती। मात्र पक्षातील निष्ठा आणि नगरसेवकांचा वाढता पाठिंबा यामुळे संजय बापू मेंढे हे या शर्यतीमध्ये बाजी मारतील अशी शक्यता निर्माण झाली आहे।